नमस्कार मंडळी, मी आज पुण्याच्या मार्केटमध्ये आलो होतो आपणा सर्वांची भेट घेण्यासाठी. परंतु सर्वांची काही भेट होऊ शकली नाही. काही आपल्या मित्रमंडळींची भेट झाली आणि मग त्यांच्याकडून आपल्या सर्वांचे नंबर घेतले आणि हा व्हॉट्सअप ग्रुप बनवतो आहे. निमित्त आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026च्या निमित्तानं जे या दिंड्या निघतात त्यापैकी आपली एक दिंडी असते आणि दिंडीला काही साहित्य लागतं. आता आपली दिंडी फार जुनी आहे, परंतु वडिलांच्या काळामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने चालायची. आता आपण त्याला एक नवीन रूप देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि वारीमध्ये अनेक लोकांना वारकऱ्यांसाठी खर्च करण्याची किंवा मग दिंड्यांसाठी खर्च करण्याची इच्छा असते. त्या अनुषंगानं दिंडी म्हणून आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता आहे. तर त्यामध्ये विशेष करून आज जे मी मार्केटमध्ये आलो होतो ते मला टाळांची गरज आहे. सरासरी 1,500 रुपयाला टाळ असतो आणि 50-50 टाळांची गरज आहे. 70-75 हजाराचं ते सगळं ही आहे टार्गेट आहे. तर सगळ्या गोष्टींची भरपूर तुम्ही करून द्या अशातल्या अपेक्षा नाही. मुळात अशा पद्धतीनं मागणी करणं योग्य की अयोग्य हेही मला ठीक सांगता येणार नाही. परंतु आपले सर्व आमचे मित्रमंडळ जे आपल्याला शक्य असेल ते आपण सहकार्य करावं. आपला हा ग्रुप तयार झाला आहे, त्यावरती आपण आपले एक स्कॅनर पाठवतो आहे. शक्य असेल आपण वस्तू घ्यावी, शक्य नसेल तर रक्कम टाकावी आणि ग्रुपवरती जे काही पडतं आहे त्याचे आम्ही टाळ घेतले हेही आम्ही ग्रुपवरती टाकू. तर त्या अनुषंगाने मी आलो होतो. ज्यांची कोणाची भेट झाली नसेल त्यांनी कृपया हीच भेट समजावी. प्रत्येकाला आता मला भेट घेता आली नाही. बरेच जण मार्केटमध्ये होते, काही आता ग्रुपमध्ये मार्केटमधले काही लोक आहेत, मार्केटच्या बाहेरचे पण आहेत जे पुण्यामध्ये राहतात. त्या सर्वांचा हा ग्रुप बनलेला आहे. तर वारी म्हणून जे काही साहित्य लागतं ते साहित्याची आपल्याला गरज आहे. परंतु आपण टाळांची तरी किमान रक्कम देऊ शकलात तर टाळांचा प्रश्न मिळेल. जी पेटी वगैरे आहे दत्ता सावंत यांनी घेऊन दिलेली आहे. गोरख चोले म्हणून तुमचे ओळखीचे मित्र असतील जे अहमदपूरकडले आहेत, त्यांनीही 2 पाली दिलेली आहेत. आणखीन काय पालींची गरज आहे, आणखी साहित्याची पण गरज आहे, काही साऊंड सिस्टम वगैरे लागतं त्याची गरज आहे. परंतु आपल्याकडे काही शेट मंडळी कोणी काही सहकार्य करण्याच्या मूडमध्ये असतील तर तुम्ही त्यांना कळवावं. प्रत्यक्ष तुम्ही मात्र शक्य असेल ते ह्या स्कॅनरवरती टाका. त्याचे काय साहित्य घेतलं आपल्याला कळवून त्याचे आम्हाला टाळाच घ्यायचे ते आम्ही घेऊ. बाकी इतरही कोणी सहकार्य करण्याच्या मूडमध्ये असतील वारी म्हणून किंवा वारकरी म्हणून तर त्यांनाही आपण सांगून संबंधित स्कॅनरवरती आपण रक्कम पाठवावी किंवा ज्यांना कोणाला प्रत्यक्ष साहित्य घेऊन द्यायचे आहे त्यांनी साहित्य द्यावं. दिंडीच्या उभारणीमध्ये आपलं सहकार्य मोलाचं आहे, ते सहकार्य होईल अशी अपेक्षा करतो. जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना